नमस्कार, मी विजय गायकवाड मॅक्स महाराष्ट्रामध्ये आमचं स्वागत करतो। देशाची आर्थिक राजधानी मुंबई महानगरपालिका, अनेक समस्या तशा संधी या महानगरपालिकेमध्ये आहे आणि आज महानगरपालिकेचा सर्वसाधारण अर्थसंकल्प हा महानगरपालिकेत मांडला जाणार आहे। या संबंधी महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल थोड्याच वेळात आता अर्थसंकल्पीय भाषण सुरू करतील। आपल्यासोबत आज आहेत आम आदमी पार्टी मुंबईचे सचिव धनंजय शिंदे। सर नमस्कार। नमस्कार। महाराष्ट्र सचिव, यामध्ये काय नेमकं आहे या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये सगळं जाणून घेऊयात। नेमकं धनंजय शिंदे पासून मी सुरुवात करतो। सर, तुमच्या नेमक्या काय भावना आहेत, काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पाकडून? बघा, मुंबई ही देशाची राजधानी आहे आणि पूर्ण देशभरातनं लोक ह्या शहरामध्ये येतात आणि या शहराच्या विकासामध्ये म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळी झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला जे मुंबई महाराष्ट्रामध्ये आली तर 105 हुतात्मे जे आहेत तर ते सर्व जाती धर्माचे भाषेचे पंथेचे होते आणि म्हणून मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई शहर हे सगळ्यांच्या घामाने बनलं गेलेलं आहे आणि त्यामुळे हा जो काही देशभरात येणारा जो नागरिक आहे तर त्याच्या फायद्याचं बजेट हे बनलं पाहिजे। आता बजेटमध्ये शहराचं बजेट जर म्हटलं म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आहे मागच्या वर्षी जवळजवळ 33,500 कोटीचं बजेट त्यांनी प्रस्तावित केलेलं आणि त्याचबरोबर आपण जर बाकीची छोटी छोटी राज्य जर बघितली, अरुणाचल प्रदेश राज्याचं बजेट साधारणपणे 20,000 कोटीच्या आसपास आहे, मिझोरामचं बजेट साधारणपणे 8,000 करोडच्या आसपास आहे, गोवा राज्याचं पण बजेट छोटं आहे। म्हणजे ही महानगरपालिका प्रचंड मोठी आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या देशाचं या महानगरपालिकेकडे लक्ष लागून राहिलेलं असतं। आता महानगरपालिकेच्या याच्यामध्ये म्हणजे काय काय कामं करतं महानगरपालिका, जर मुंबई शहराचा जर विचार केला आपण तर मुख्यतः म्हणजे इकडचे जे पाणी व्यवस्था आहे, मुंबईला वीज देणारी वीज व्यवस्था आहे BSTची किंवा ट्रान्सपोर्ट व्यवस्था आहे, रस्ते असतील, ड्रेनेज असेल, प्रॉपर्टीच्या संबंधित गोष्टी असतील, शाळा असतील, आरोग्य असेल, तर असे वेगवेगळे विभाग जे असतात आणि अपेक्षा अशी असते की ह्या सेवांच्या माध्यमातून शहरात राहणाऱ्या लोकांचं जीवनमान जे आहे ते सुसह्य व्हायला पाहिजे। दुर्दैवाने आपण जर बघितलं असेल तर 2015 साली पण मुंबई महानगरपालिकेचं बजेट एक साधारणपणे याच रेंजमध्ये होतं, म्हणजे साधारणपणे 33,000 कोटीच रुपये होतं। बजेट म्हणजे काय असतं? शेवटी बजेट म्हणजे जमा कसे होणार आणि खर्च कसं होणार याचा एक ताळेबंद असतो। 2015 साली सुद्धा मुंबई महानगरपालिकेचं बजेट साधारणपणे 33,000 कोटी होतं आणि 2020-21 जे झालं म्हणजे प्रपोज बजेट जे होतं ते पण साधारणपणे 33,000 कोटीच आहे। आज आपण बघतोय की महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे सोर्सेस वाढत चाललेले आहेत वेगवेगळ्या मार्गाने आणि 5 वर्षापूर्वी जेवढी फिगर होती तेवढीच फिगर ती नंतर खाली गेली आणि आता परत त्याच लेवलवर येतोय। पण त्याच वेळेस आपण बघितलं असेल दिल्लीसारख्या राज्यामध्ये 2015 साली त्या राज्याचं बजेट साधारणपणे एक 35,000 कोटी रुपये होतं। आज ते बजेट 5 वर्षामध्ये 65,000 कोटीपर्यंत झालेलं आहे, म्हणजे जवळजवळ डबल झालेलं आहे। मुंबईकरांच्या अपेक्षा ह्या आहेत की कर ज्याच्या माध्यमातून महानगरपालिका पैसे उभे करतं हे गरजेचं असेल तर करायलाच पाहिजे, मुंबईकर हा प्रामाणिकपणे कर भरणारा आहेच, पण हा जो रेव्हेन्यू लिकेज जो होतोय ना, म्हणजे 5 वर्षामध्ये बजेटमध्ये अपेक्षित असं होतं की 33,000 कोटीचं बजेट आज कमीत कमी दिल्लीच्या लाईनने जर गेलो असतो तर 60 ते 65,000 कोटी किंवा तेवढं नाही, कमीत कमी 50,000 कोटीपर्यंत तरी व्हायला पाहिजे होतं। म्हणजे काय तर शहराकडनं येणारं जे उत्पन्न होतं ते उत्पन्न वाढलं पाहिजे होतं। दुर्दैवाने ह्याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार चालतो वेगवेगळ्या याच्यातनं, म्हणजे तो पैसा भ्रष्ट मार्गाने महानगरपालिकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचतच नाही। निश्चितपणे म्हणजे महानगरपालिकेच्या तिजोरीत हा पैसा येतोय का, खर्च कसा होतोय का, हे सगळं जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आता थेट आपण महानगरपालिकेत जाऊ। तिथे आहेत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, ते बजेट मांडतायत, त्यांच्याकडनं ऐकून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण धनंजय शिंदेकडे येऊयात आणि ते जाणून घेऊया त्याचं विश्लेषण नेमकं काय महानगरपालिकेत। चला। त्यानुसार विविध कामासाठी अर्थसंकल्पीय अंदाज प्रस्तावले गेले, तथापि दुर्दैवाने कोविड-19 ची महामारी उद्भवल्याने त्याचा सामना करण्यासाठी आमचे लक्ष्य इतर कामापेक्षा
सर्वांनी आरोग्यविषयक कामावर केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली. आम्हाला सांगण्यास आनंद होतो की ही महामारी आटोक्यात आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहेत. आरोग्यविषयक कामावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला असला तरीही इतर सर्व आवश्यक कामावर खर्च करण्यात देखील आपण यशस्वी ठरलो आहोत. मुंबई महानगरपालिका कोविड-19च्या महामारीमुळे होणारा वाढीव खर्च आणि त्याच वेळी झालेली उत्पन्नातील घट यासारख्या संकटाचे सामना करीत असताना देखील शहर पर्यावरणपूरक व आपत्कालीन घटनामुक्त होऊन आरोग्यदायी आणि आनंददायी जीवनशैली असलेल्या शहराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जागतिक दर्जाच्या नागरिक सुविधांचे ध्येय नजरेसमोर ठेवून 2021-2022 चे अर्थसंकल्पीय अंदाज तयार केले आहेत. मी मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 125 आणि 126 ई अन्वये सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प अ, अर्थसंकल्प ब आणि अर्थसंकल्प ग च्या बाबतीत प्राप्ती व खर्चेच्या अर्थसंकल्पीय अंदाज स्थायी समिती सादर करीत आहे. अर्थसंकल्पाचा आकारमान सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय अंदाज रुपये 39,038.83 कोटी इतका प्रस्तावले असून ते सन 2021च्या 33,431.02 रुपयाच्या कोटीच्या इतक्या अर्थसंकल्पीय अंदाजा तुलनेत 16.74% जास्त आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकाची आर्थिक स्थिती. महानगरपालिकाने आपल्या सर्व महसुली व भांडवल खर्च, महसुली प्राप्ती आणि कर्ज फेडीची अवर्ती क्षमता असलेल्या कर्ज उभारणीमधून भागविता आला पाहिजे. कोविड-19च्या महामारीमुळे एकूणच अर्थव्यवस्थेवर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्वच महसुली स्रोतांवर विपरीत परिणाम झाला आहे. महापालिकेचे भांडवली खर्च वाढलेले असल्याने महसुली संकलनामध्ये सुधारणा आणि महसुलाचा नवीन साधन स्रोत समाविष्ट केल्याखेरीज ते भागविता येणे शक्य नाही. उदाहरणार्थ सन 2018-19 मध्ये असलेल्या 5,432.24 कोटी एवढ्या भांडवली खर्चामध्ये वाढ होऊन 2020-21 मध्ये ते 10,903.58 कोटी एवढा होणार आहे. फक्त 2 वर्ष इतक्या कालावधीमध्ये भांडवली खर्चामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. तसेच सन 2021-2022 मध्ये त्यात आणखीन वाढ होऊन 18,750.99 कोटी इतका भांडवली खर्च अंदाजित केला आहे. दुसऱ्या बाजूला 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे स्थापना खर्चामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. 1 जानेवारी 2016 पासून 2018-19 मध्ये स्थापना खर्च 8,795.46 कोटी इतका होता. तो सन 2020-21 मध्ये 11,911.84 कोटी इतका झालेला आहे आणि सन 2021-22 मध्ये त्यात आणखीन वाढ होऊन ते
14,021.74 कोटी इतका अंदाजित आहे. परिणामी सन 2021-22 व पुढील वर्षामध्ये महसुली वरताला खूपच कमी होणार आहे. यामुळे पायाभूत सुविधावरील खर्च आणि पेलता येईल अशा प्रकारे महापालिकाचे वार्षिक कर्ज उभारणीची पातळी या दोन्ही बाबीवर अत्यंत मर्यादा येईल. या पार्श्वभूमीवर रस्ते, मिठी नदीच्या कामाबरोबरच पर्जन्य जलवाहिन्याचे काम, आरोग्य विषयक पायाभूत सुविधा, शाळांची पायाभूत सुविधा कामे इत्यादी क्षेत्रात यापूर्वीच सुरू केलेले कामाची मोठ्या प्रमाणावरील बांधील दायित्व आहे. प्रगतीपथावरील कामासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर तरतूद उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण त्यामुळे ही काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर पूर्ण केलेल्या खर्चाचा पूर्णपणे लाभ घेता येईल. यामुळे येत्या आर्थिक वर्षात भांडवली कामासाठी वाढीव अंतर्गत कर्ज उभारणीची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान महसुलाचे नवीन स्रोत शोधणे तसेच विद्यमान स्रोतापासून महसूल संकलनामध्ये सुधारणा करणे याकरिता प्रयत्न करण्यात येतील. महसुली उत्पन्न सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज 28,448.30 कोटीवरून रुपये 22,572.13 कोटी असे सुधारित करण्यात आले असून अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 5,876.17 कोटीने घट झाली आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाजे 27,811.57 कोटी एवढे प्रस्तावले असून ते सन 2020-21च्या अर्थसंकल्पीय अंदाजा तुलनेत 636.73 कोटीने कमी आहेत. सन 2021-22 मध्ये प्रमुख स्रोतापासून प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे जकातपोटी नुकसान भरपाई म्हणून अनुदान 10,583.08 कोटी, मालमत्ता करापोटी 7,000 कोटी, विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणारे उत्पन्न 2,000 कोटी, गुंतवणुकीवर व्याजपोटी 975.56 कोटी आणि जल आणि मलनिसारण आकारपोटी 1,598.08 कोटी इतके आहे. महसुलात घट कोविडला प्रतिबंध करण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय आणि कोविडच्या प्रादुर्भावामुळे परिणाम झालेले वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहाय्य करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे उत्पन्न कमी झाले आहे. मालमत्ता करापासून प्राप्त होणारी उत्पन्नाची स्थिती 2020-21 या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी मिळणारे उत्पन्न 6,768.58 कोटी इतके अंदाजले होते. ते 4,500 कोटी इतके सुधारित करण्यात आले आहे. त्यामुळे महसुलात 2,268.58 कोटी इतकी घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात कोरोना महामारी व परिणामी झालेले लॉकडाऊन यामुळे छोटे तसेच मोठे ही उद्योगधंदे बंद झाले. अप्रत्यक्षरित्या त्याचा परिणाम मालमत्ता कराच्या संकलनावर झाला. या व्यतिरिक्त खात्यातील कर्मचारी कोविड-19 संबंधातील कामे करण्यात व्यस्त असल्यामुळे देखील कर संकलनावर विपरीत परिणाम झाला आहे. दिनांक 13/11/2020 रोजीच्या आदेशानुसार भांडवली मूल्यामध्ये सुधारणा करण्याचे वर्ष 2020-21 वरून सन 2021-22 असे पुढे ढकलण्यात आले आहे.
नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने सन 2020-21 मधील मालमत्ता कराच्या देयके सन 2019-20 प्रमाणेच आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे सन 2020-21 मध्ये मालमत्ता कराच्या मागणीमध्ये वाढ होणार नाही. महाराष्ट्र शासनाचे 23 जुलै 2019च्या महाराष्ट्र अधिनियमानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 500 चौरस फुटापर्यंतचे जे असलेले निवासी इमारती किंवा निवासी गाळे या मालमत्तांना मालमत्ता कराचा भाग असलेल्या सर्वसाधारण करातून सूट देण्यात आली. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मंदीमुळे नवीन मालमत्तांच्या कर निर्धारण घट झालेली असून महसूल संकलनसुद्धा कमी झाला आहे. विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणारे उत्पन्नाची स्थिती सन 2020-21 मध्ये विकास नियोजन खात्याकडून मिळणारे उत्पन्न 3,779.51 कोटी इतका अंदाजले होते. ते 1,199.99 कोटी इतके सुधारित करण्यात आले आहे. त्यामध्ये 2,679.52 कोटी एवढी लक्षणीय घट झाली आहे. खालील धोरणाची अंमलबजावणी केल्यामुळे विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणारे उत्पन्न कमी झाले आहे. महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती, त्यानंतर बृहन्मुंबई म्हाडा अभिन्यासासाठी शासनाने अधिसूचना काढून म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे म्हाडा अभिन्यासातील विकासामधून प्राप्त होणारे उत्पन्न म्हाडाकडे जमा होत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या महसुली उत्पन्नात नुकसान झाले आहे. नगरविकास विभागाचे 20 ऑगस्ट 2019 रोजी अधिसूचना अनुसार विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034च्या नियमावली क्रमांक 30 सह आणि नियमावली क्रमांक 31(3) अनुसार रहिवासी वापराच्या भूभागाचे अधिमूल्य दर 35% आणि वाणिज्य वापराचे भूभाग अधिमूल्य 40% असे सुधारित केले आहे. आधी ते 60% आणि 50% होते. 60 वरून 35% केले आणि 50 वरून 40% केले शासनाने. नियमावली 30 आणि 33च्या विविध उपनियमावरील इतर तरतुदीनुसार वसूल करण्यात येणारा विकास उपकर अधिसूचनेच्या दिनांकापासून 2 वर्षापर्यंत वसूल करू नये असे निर्देश आहेत. नियमावली 33(13)(अ) आणि नियमावली 33(11)(4) मध्ये नमूद केलेल्या अधिमूल्याचा दर खुल्या विकसनशील जमिनीसाठी ASRच्या जे आपल्या ॲन्युअल शेड्यूल रेट आहे ASRच्या 50% वरून 40% असा सुधारित केले शासनाने. इमारतीच्या सभोवती लागणाऱ्या मोकळ्या जगाच्या नियमावरील शिथिल केल्याने त्या योग्य प्राप्त होणारे डेफिशियन्सी प्रीमियमच्या महसुलात घट झाली. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA कडून जमा अधिमूल्यापोटी 618 कोटी व पायाभूत सुविधा विकास आकारापोटी 982 कोटी येणे बाकी आहे. या संदर्भात शासनाने मान्य केला आहे आणि आपल्याला चालू महिन्यामध्ये हे जवळपास 1600 कोटी रक्कम प्राप्त होणार आहे. कोविड-19 व परिणामी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाचलेल्या निर्बंधामुळे लोकांच्या येण्या जाण्यावर प्रतिबंध आला आहे. तसेच कामावर स्थलांतर झाले. त्यामुळे बांधकाम व्यवसायावर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला असल्याने विकासाकडून प्राप्त होणारे अधिमूल्य हप्ते याच्या अधिदानावर परिणाम झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका गुंतवणूकवरील व्याजदरे देखील उत्पन्न प्राप्त होते. तथापि सातत्याने कमी होत असलेले रॅपो रेट जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे रॅपो रेट जो जानेवारी 2015 मध्ये 7.75% होता ते रॅपो रेट कमी होऊन डिसेंबर 2020 मध्ये 4% आलेला आहे. परिणामी मुदत ठेवीमध्ये करण्यात आलेले जे काही आपले डिपॉझिट्स आहे त्याची सरासरी व्याज दर कमी झाल्यामुळे व्याजपोटी मिळणारे उत्पन्नात घट झाला आहे. कोविड-19 पार्श्वभूमीवर देण्यात आलेली विविध सवलती
बृहन्मुंबई महानगरपालिका कोविड-19 या कठीण कालावधीमध्ये हॉटेलसारख्या विविध स्थापनाकडून मदत झाली. त्यांचे या काळात योगदान विचारात घेऊन महानगरपालिकाने संबंधित हॉटेल मालकांना मालमत्ता करामध्ये सूट दिली, जी जवळपास 22.5 कोटी होती. त्याप्रमाणे एप्रिल 20 ते जुलै 20 या कालावधीत मुंबईतील जाहिरात फलक हे जनजागृतीसाठी कोविड-19च्या जाहिराती लावण्यासाठी वापरण्यात आल्यामुळे अशा जाहिरातदारांना जाहिरात शुल्कामध्ये सूट देण्यात आली. याचबरोबर प्रतिवर्षी जानेवारीमध्ये होर्डिंग शुल्काच्या दरात 10%ने आपोआप होणारी वाढ यावर्षी एक विशेष बाब म्हणून आपण 5% इतकी कमी करण्यात आली. आणि सन 2020-21 मध्ये जकात पोटी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून मिळणारे अनुदान 9,799.15 कोटी इतके अंदाजले होते. त्यापैकी जानेवारी 2021 पर्यंत 8,154.60 कोटी इतका अनुदान प्राप्त झाला आहे. सन 2021-22 अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नुकसान भरपाईपोटी 10,583.08 एवढे उत्पन्न अंदाजले आहेत. अ, ब, ई, ग आणि वृक्ष प्राधिकरण याच्या एकूण 27,811 कोटी एवढा महसुली उत्पन्न आपला उपलब्ध होणार आहे. महसुली उत्पन्नाच्या वाढ करण्यासाठी आणि खर्चात कपात करण्यासाठी उपाययोजना मालमत्ता कराद्वारे महसुलात वाढ. कोविड-19मुळे उद्भवलेल्या महामारीमुळे सन 2020-21 मध्ये अधिदान न करणाऱ्या मालमत्तांच्या अटकावणी, जाहीर लाभ तसेच जलजोडणी खंडित करण्याची कारवाई पुढे ढकलण्यात आली. परिणामकारक कर संकलनाकरिता या उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येतील. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी व इमारतीचे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 चे कलम 154 अन्वये कर निर्धारण जे काही टॅक्स असेसमेंट आहे ते करण्यात येते आणि कलम 139 अन्वये मालमत्ता कर लागू करण्यात येतो. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 चे कलम 152 अन्वये अनधिकृत बांधकामावर निर्धारित करवायच्या मालमत्ता कराच्या दुप्पट इतकी दंड आकारणी करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. सन 2015 मध्ये निर्गमित केलेल्या परिपत्रातील निर्देशानुसार याबाबत कार्यपद्धती अंमलात आणली जाते. महापालिकाच्या महसुलामध्ये भरीव वाढ साध्य करण्यादृष्टीने सदर कार्यपद्धतीमध्ये लवचिकता आणण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. सांख्यिकी विश्लेषण प्रणाली योग्य वेळेत मालमत्ता कराची मागणी, संकलन आणि प्रलंबित येणे बाकी याबाबत विश्लेषणात्मक अहवाल प्राप्त करण्यासाठी महापालिका सांख्यिकी विश्लेषण प्रणाली, याला आपण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस सिस्टम SAS म्हणतो, याची आम्ही अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर जी यादी कोणत्याही वेळी उपलब्ध होईल आणि त्यायोगे व्यावसायिक, निवासी आणि औद्योगिक भूभागांच्या वापरानुसार वर्गनिहाय यादी उपलब्ध होईल, ज्यामध्ये कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि त्यांच्याकडून त्यानुसार वेळेत वसुली करणे शक्य होईल. दीर्घकालीन दृष्टिकोनातून महापालिकाचे उत्पन्न वाढवण्यात मदत होईल आणि SAS प्रणालीमार्फत प्राप्त झालेल्या सूचनामुळे महसुलाचे नुकसान कमी होण्यास मदत होईल. मालमत्ता कराचे विहित वेळेत संकलन होण्याच्या दृष्टीने आणि गृहनिर्माण संस्थेमध्ये कर थकवणाऱ्या काही सदनिका धारकाकडून प्रलंबित येणे वसूल करण्याकरिता महापालिकाने सदनिका निहाय देयके निर्गमित करण्याची कार्यपद्धती सुरू केली आहे. राज्य शासनाकडून येणे असलेले थकबाकी मुंबई महापालिकेस राज्य शासनाकडून सहाय्य अनुदान, मालमत्ता कर, जल व मलनिस्सारण आकार,
शासनाकडून जमा करण्यात येणाऱ्या करातील महानगरपालिकाचा हिस्सा इत्यादी पोटी मोठ्या प्रमाणात थकीत रक्कम येणे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या क्षेत्रातील राज्य शासनाच्या अखत्यारातील विविध क्षेत्रामध्ये कार्यालयाकडून डिसेंबर 2020पर्यंत एकूण 5,274.16 कोटी एवढे येणे बाकी आहे. आणि याचा आता पाठपुरावा चालू आहे. शासनाने हमी दिलेली आहे की लवकरात लवकर हे रक्कम आपल्याकडे वर्ग होणार आहे. शक्यता 31 मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. सो हे 5,200 कोटी हे आणि 1,600-1,700 कोटी आपल्या SRAच्या हे दोन निधी आपल्याला 31 मार्चपर्यंत प्राप्त झाले. आपल्या 7,000 कोटीचा आपला फायदा होईल अशा माननीय मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा कबूल केला आहे की आम्ही वर्क करतो. हो, ते 7,000 कोटी आपला टार्गेट आहे की 31 मार्चच्या आधी 7,000 कोटी आपण प्राप्त करून घ्यावे. राज्य सरकारच्या विविध खात्यातून महापालिकेस देय असलेल्या रकमांच्या वसुलीबाबत महापालिका प्रशासन साथने कंटिन्युअसली आम्ही पाठपुरावा करीत आहे. नजीकच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकाचे दीर्घ कालापासून प्रलंबित असलेले येणी वसूल करणे शक्य होईल. तसेच विकास नियंत्रण व प्रोत्साहक नियमावली 2034 मधील जमीन भूसंपादन नियमावली 3310 अनुसार भूसंपादनाकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे गोळा करण्यात येणाऱ्या आकारामधील 90% हिस्स्याच्या जवळपास 121 कोटी येणे आहे. सदर येणे वसूल करण्याकरिता महापालिका प्रशासन पाठपुरावा करीत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईच्या नागरिकांना विविध खात्यामार्फत विविध सेवा पुरवत आहे. सदर सेवा पुरवण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका शुल्क आकारणी करते. सदर शुल्क आकार यामध्ये वेळोवेळी सुधारणा न केल्यामुळे संबंधित खात्याच्या महसूल संकलनामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि महसूल संकलनाच्या तुलनेत या खात्याच्या खर्चामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सदर शुल्क आकार वेळोवेळी सुधारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर शुल्क आकार यांचा दर निश्चित करण्यासाठी स्वतंत्र शुल्क आकार सुधारणा प्राधिकरण नियुक्त करण्यास विचाराधीन आहे. सदर प्राधिकरण विविध मापदंडानुसार शुल्क आकार निश्चित करतील व बृहन्मुंबई महानगरपालिका सदर निर्णयाची अंमलबजावणी करेल. आवश्यकता भासल्यास सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये सुधारणा करण्यात येईल. वाढता भांडवली खर्च भागवण्यासाठी भविष्यात खूप मोठ्या निधी आवश्यकता भासणार आहे. उत्पन्नाचे इतर स्रोत शोधणे ही काळाची गरज आहे. मालमत्ता विभागास अधिमूल्य, भांडवली मूल्य, भाडे, मक्ता भूभाडे, मक्ता हस्तांतरण शुल्क आणि मक्त्याने दिलेल्या भूभागाच्या व महानगरपालिका भाडे तत्वावरील मालमत्ताच्या पुनर्विकासपोटी अधिमूल्य, महापालिकेचे मालकीच्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्विकासपोटी जमीन अधिमूल्य यापासून महसूल प्राप्त होतो. मागील वर्षी भांडवली मूल्य धोरण, मक्ता नूतनीकरण संबंधित धोरण, मक्त्याने दिलेले भूभागावरील अनधिकृत बांधकाम, अटी भंगाची कारवाईबाबतचे धोरण, रिक्त भूभाग मक्त्याचे देणे हे 4 धोरणे महानगरपालिकाची मंजुरीने निश्चित करण्यात आलेली आहेत. तथापि सन 2020-21 मध्ये कोविड-19च्या उद्रेकामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका सदर धोरणाची अंमलबजावणी करू शकली नाही. यामुळे सदर धोरणाच्या अनुषंगाने अपेक्षित लक्ष्य साध्य करणे शक्य झाले नाही. येत्या आगामी वर्षात सदर धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. मुंबई शहरामध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारती DCR 2034 अन्वये अग्नी व जीव संरक्षण उपाययोजना अनुषंगाने परवानगी देण्याकरिता महापालिकातर्फे छाननी शुल्क आकारले जाते. सदर इमारतीच्या एकूण बांधकामा क्षेत्रावर आधारित असते. सन 2010 मध्ये या शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आली होती.
सध्या मार्केट वाढलेल्या भांडवली मूल्याच्या अनुषंगाने या शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यास प्रस्ताव विचाराधीन आहे. शासन सेवा शुल्क महाराष्ट्र आग प्रतिबंध व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम 2006 मुंबई महापालिका क्षेत्रासह संपूर्ण राज्यात डिसेंबर 2008 पासून लागू करण्यात आले आहे. सदर अधिनियमाचे कलम 11(1) अन्वये इमारतीच्या क्षेत्रफळावर आधारित अग्निशम सेवा शुल्क लागू आहे. इमारत विकसित करताना परवानगी देतावेळी सदर शुल्क लागू करण्याकरिता महापालिकेच्या मंजुरी प्राप्त झाली आहे. तसेच नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहमती प्राप्त झालेली आहे. परंतु राजपत्रामधील अधिसूचना प्रतीक्षाधीन आहे. सदर स्वतःपासून सन 2021-22 मध्ये 20 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. सन 2020-21च्या आर्थिक वर्षात महसुली खर्चात अर्थसंकल्पीय अंदाज 19,096 कोटी वरून 20,264 कोटी एवढा सुधारित करण्यात आले आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये महसुली खर्चामध्ये 20,276 कोटी एवढे अंदाज प्रस्तावित करण्यात आले होते. कोविड-19 या महामारी दरम्यान मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाच्या कार्यभार स्वीकारल्यानंतर आम्ही जम्बो फॅसिलिटी सेंटर्स, फील्ड हॉस्पिटल्स, रुग्णालय, विभाग कार्यालय आणि CCC, CCC-1, CCC कोविड केअर सेंटर्समध्ये विविध वैद्यकीय सुविधा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले. कोविड रुग्ण लवकर बरे होण्याच्या दृष्टीने उपाययोजनासाठी वेळेवर पाऊल उचलून आवश्यक तेवढी निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे रुग्ण बरे होण्याची दरात खात्रीने वाढ झाली. येथे प्रकर्षाने नमूद करावे असे वाटते की आपल्याला कोविड योद्ध्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबाला एकूण 50 लाख सानुग्रह अनुदान देण्याचे प्रस्तावले आहे. या महामारीमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. तथापि जेवण, वाहतूक याची सुविधा उपलब्ध होणे खूप कठीण होती, कारण लॉकडाऊनमध्ये सर्व रेल्वे वगैरे बंद होत्या. त्यामुळे महानगरपालिकाचे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिक्स यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागवण्यासाठी प्रतिदिन 300 रुपये इतका दैनंदिन भत्ता देण्यात आला. दैनंदिन भत्त्यापोटी 31 डिसेंबर 2020 पर्यंत 417 कोटी एवढा खर्च करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास अधिदान. महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ मुंबई, ठाणे व पालघर विभागामार्फत पोलीस, शासकीय कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस व अत्यावश्यक कर्तव्यावरील सर्व कर्मचारी यांची वाहतुकीकरिता बस सेवा पुरवण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकाने दिनांक 23 मार्च 2020 ते 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास पुरवलेल्या अत्यावश्यक मोफत वाहतूक सेवापोटी 49.95 कोटी इतक्या रकमेचे अधिदान केले आहे. याकरिता आम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास धन्यवाद देतो. बेस्ट उपक्रमचे अधिदान. कोविड कालावधीमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा कार्यान्वित नव्हती, त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येचे भार बेस्ट उपक्रमास विद्यमान 3,500 बसेसवर आला. बेस्ट उपक्रमाचे राज्य परिवहन महामंडळाकडून 24 सप्टेंबर 2020 पासून नियोजनपूर्वक 1,000 ॲडिशनल बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकाने बेस्ट उपक्रमास 33.80 कोटी इतकी अनुदान देऊन सहाय्य केले आहे. याकरिता सन 2020-21च्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये 60 कोटी एवढी तरतूद प्रस्तावण्यात आली. स्थापना, विद्युत कर,
मालमत्ता कर व जल कारचे अधिधान तसेच प्रत्येक मतदार संघामध्ये अनपेक्षित कामासाठी ठोक तरतूद म्हणजे नगरसेवक निधी या सेवा शीर्षकाखाली खर्च वगळता अन्य दैनंदिन महसुली खर्चासाठी सन 2020-21 या वर्षाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतुदीमध्ये 20% पर्यंत बचत करण्याकरिता सर्व खाते प्रमुख सहाय्यक आयुक्त यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. तथापि ज्या खात्यामध्ये प्रत्यक्षात बचत करणे शक्य नाही अशा खात्यांना यामधून वगळण्यात आले. तसेच फक्त तातडीचे कामे हाती घेण्याकरिता आणि अनावश्यक कामे हाती घेण्यात येऊ नये अशा सूचना सर्व खात्यांना देण्यात आल्या. विकास आराखडा 2034च्या अंमलबजावणी करण्यासाठी सन 2021-22च्या अर्थसंकल्पीय 5,947 कोटी इतकी स्वतंत्र तरतूद प्रस्तावली आहे. हे विशेष तरतूद मुंबई शहरामध्ये नवीन मालमत्ता व सुविधा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. तथापि भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याच्या पारदर्शकता हक्क अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार आणि बृहन्मुंबई उच्च सदगणक दरानुसार विचार करता भूसंपादनासाठी देय होणारी मोबदला रक्कम ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबई शहरातील विकास आराखड्यातील सर्व आरक्षित जमिनी रोख मोबदला देऊन खरेदी करणे महानगरपालिका अशक्य असल्याने सदर आरक्षित सुविधाकरता भूखंड मिळवण्यासाठी स्थानिक विकास हक्क आणि समायोजन आरक्षण धोरण अकॉमोडेशन रिझर्वेशन या विना आर्थिक साधनांचा विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 मध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भांडवली खर्च सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये भांडवली खर्चामध्ये अर्थसंकल्पीय अंदाज 11,764 कोटी अंदाजले होते. ते 10,903 कोटी असे सुधारित करण्यात आले. डिसेंबर 2020 पर्यंत झालेला प्रत्यक्ष भांडवली खर्च 5,744 कोटी असून तो 2021च्या तुलनेत 48% आहे. परंतु चालू वर्षामध्ये भांडवली खर्चामध्ये आपण मोठ्या प्रमाणाने वाढ करतो आहे. टोटल भांडवली खर्च 18,650 कोटी अंदाजित आहे आणि जे काही आपला 2021च्या सुधारित अंदाज होता त्यामध्ये जे काही रेशिओ होता भांडवली खर्चाचा आणि महसुली खर्चाचा ते 35-65 होता. आता आपला रेशिओ 48-52 वर गेलेला आहे. म्हणजे 48% आपला खर्च भांडवली खर्च होणार आहे. मोठ्या प्रमाणाने आपण डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स हाती घेतो आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत रोख रकमेच्या स्वरूपात नुकसान भरपाई देणे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांतर्गत बऱ्याच वेळी PAPs जो आपल्याकडे उपलब्ध असतात, जे प्रकल्पग्रस्त आहेत तिथे ज्याला इच्छुक नसतात आणि त्यामुळे आपले ते प्रकल्प रखडतात. म्हणून आपण चालू वर्षामध्ये आपण काही ठिकाणी जिथे तातडीची गरज असेल आणि संख्या कमी असेल त्या लोकांना रोख रक्कम देऊन आपण विकास कामे मार्गी लावावे अशी आपण कल्पना मांडली आहे आणि त्यासाठी आपण 100 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. विशेष प्रकल्पासाठी निधी बृहन्मुंबई महानगरपालिकाने मुंबई रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत 1,675 कोटी इतक्या अंदाजित खर्चात असलेल्या 12 पुलाचे काम हाती घेण्याच्या प्रस्तावले आहे. 250 कोटीपेक्षा जास्त खर्चाच्या रकमेच्या पुलाचे कामे मिठी नदी, पोयसर, दहिसर, बालवट नदी समुद्रातील मोठ्या प्रमाणात कामे, नवीन पर्जन्य वाहनाच्या पंपिंग स्टेशन, बोगद्यांच्या कामे आणि मुंबईमध्ये पुराच्या वेळी सामना करण्याकरिता मोठ्या स्वरूपात भांडवली कामे आगामी काळात हाती घेण्याच्या प्रस्तावण्यात येत आहे. यासाठी सुमारे 7,884 कोटी आवश्यकता भासणार आहे. आगामी काळात जर या प्रकल्पाने आवश्यक निधी उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही तर सदर
प्रकल्प पूर्णतः नेण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही. यास्तव विशेष प्रकल्पासाठी निधी निर्माण करण्याच्या तसेच सदर निधी अंतर्गत 4,000 कोटी अर्थसंकल्प आणि 2,000 कोटी संबंधित वरतलातून वर्ग करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त भांडवली खर्च कार्यक्षमतेने करण्याकरिता वरील सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी 21-22 मध्ये 5,876 कोटी इतकी निधी अंतर्गत कर्जाद्वारे उभारण्यात प्रस्तावित करण्यात येत आहे. आता मुंबई महानगरपालिका अंतर्गत जे काही आपले प्रतिष्ठित प्रकल्प आहे हे मला सांगायला आनंद वाटतो की कोस्टल रोड धरून आपण पुढील वर्ष जो आहे 21-22 40,000 कोटीपेक्षा जास्त आपण विकास कामे हाती घेणार आहोत. ज्यामध्ये आपण जर कोस्टल रोडच्या आपण वर्क ऑर्डर बाजूला केला तर जवळपास 28,000 कोटीचे वर्क ऑर्डर्स हे मार्च आणि एप्रिलमध्ये दिले जाणार आहे. त्यामध्ये आपले जे काही प्रतिष्ठाचे प्रकल्प आहे, पहिला तो आम्ही उल्लेख केला मुंबई कोस्टल रोड, ज्यासाठी आपण 2,000ची तरतूद केली आहे. त्यानंतर GMLR गोरेगाव मुलुंड टनल लिंक रोड जो आहे ते सुद्धा आपल्याला मे महिन्यामध्ये वर्क ऑर्डर जाईल अशी आमची नियोजन आहे. त्यासाठी 1300 कोटीच्या आपण तरतूद केलेली आहे. मुंबई मलनिसारण प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया 7 STPs आहे 15,000 कोटीचे, याचे वर्क ऑर्डर मार्च महिन्यामध्ये आपण निर्गमित करतो आहे. आणि त्यासाठी हे 15,000 कोटीचे 7 जो आपले STPs आहेत त्यासाठी आपण 1,339 कोटीची तरतूद करतो आहे. त्यानंतर जलवहन बोगदे जो आहे ते 3,042 कोटीच्या किंमत असून आपण 399 कोटी तरतूद केलेली आहे. मिठी नदी प्रकल्पाचे कामे त्यासाठी 67 करोड. त्यानंतर भगवती रुग्णालय, NT रुग्णालय आणि असे 6 रुग्णालय हाती घेण्यात आपलं नियोजन आहे. आपले जे काही उपलब्ध राखीव आहेत 31 डिसेंबर 2020 जो चित्र आहे त्यानुसार 50,952.27 एवढे आपल्याकडे राखीव उपलब्ध आहे. आणि याशिवाय 26,209.38 कोटी एवढे आपल्याकडे डिपॉझिट्स आहे. हे दोन्ही धरले तर एकूण हे फिगर्स 77,000 प्लस होतो. आता बेस्ट उपक्रमास अर्थसहाय्य. बेस्ट उपक्रमाची बिकट आर्थिक परिस्थिती विचारात घेता गेल्या काही वर्षापासून बृहन्मुंबई महानगरपालिका बेस्ट उपक्रमाकरिता तयार केलेल्या आर्थिक पुनर्जीवन राखड्याची अंमलबजावणी करण्यास पायाभूत विकास आणि भांडवली उपकरणे खरेदी करणे, कर्जाची परतफेड, दैनंदिन खर्च भागवणे इत्यादीकरिता बेस्ट उपक्रमास काही प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. बेस्ट उपक्रमास आपण 2019-20 मध्ये एकूण 2150 कोटीची आपण मदत केलेली आहे बेस्टला. 2,150 कोटीची 19-20 मध्ये आणि चालू वर्षी 2021 मध्ये आपण एकूण 918 कोटीची आतापर्यंत बेस्टला मदत केलेली आहे. त्याशिवाय बेस्ट अंतर्गत एकूण 3,649 असे आपले सेवानिवृत्त व्यक्ती आहेत ज्यांची ग्रॅच्युटी अजून वर्षानुवर्ष दिली गेली नाही. त्यासाठी 406 कोटीची आम्ही तरतूद करून त्यांना सर्व लोकांची हे जो 3,649 कुटुंब आहेत त्यांना आपण त्यांची ग्रॅच्युटी डिलीट करून त्यांना आपण मदत करण्याचा नियोजित केलेला आहे. याशिवाय कोविडचा लढा देताना एकूण बेस्टचे 101 बस ड्रायव्हर्स आणि कर्मचारी दुर्दैवी मृत्युमुख पडलेले आहे. आणि प्रत्येकानं आपण 50 लाख जे काही आपण त्यांना आपल्याला एक कॉम्पेन्सेशन द्यायचे आहे त्यासाठी जे काही 50.5 कोटी निधी लागणार आहे ते सुद्धा आम्ही तातडीने बेस्टला मदत करतो आहे. याशिवाय जो बेस्टच्या दीर्घकाळासाठी लॉंग टर्म स्ट्रक्चरल रिफॉर्म्स यासाठी सुद्धा आम्ही पाऊल उचलले आहे.
आणि जे काही बेस्टमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स करायचे आहेत त्यासाठी स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करून बेस्टला कसा भक्कम करता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण पाऊल उचलतो आहे. आता आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली, आरोग्यविषयक मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महापालिकाने रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे. सदर प्रणालीमध्ये विविध विभागाचे एकूण 34 मॉड्यूल्स अंतर्भूत आहेत. कस्तुरबा, नायर, कूपर, आंबेडकर व राजावाडी रुग्णालय तसेच नायर रुग्णालयाच्या परिसरातील 5 दवाखान्यांमध्ये जून 2018 पासून आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली कार्यरत आहे. नेस्को कोविड सुविधा केंद्र व 7 हिल्स रुग्णालय येथेही आरोग्य माहिती व्यवस्थापन सेवा प्रणाली राबवण्यात आली आहे. सदर प्रणालीच्या नजीकच्या काळात महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये अंमलबजावणी केली जाईल. बृहन्मुंबई महानगरपालिका हे मुंबई शहरातील कोविड-19 महामारीचे व्यवस्थापन व नियंत्रणसाठी प्रमुख यंत्रणा आहे. योग्य वेळी योग्य माहिती योग्य स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका कोविड-19 महामारीच्या व्यवस्थापन व नियंत्रण करण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेणे शक्य झाले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन IT साधनाने आणि उपयोग करून कोविड-19 या साथीमध्ये व्यवस्थापन केले आहे. सन 2020-21च्या सुधारित अंदाजामध्ये 47.37 कोटी आणि सन 21-22 मध्ये 51.89 कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. मुंबई शहरासाठी एकच नियोजन प्राधिकरण असणे. सध्या स्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका व्यतिरिक्त MMRDA, म्हाडा, MIDC, SRA, BPT इत्यादी नियोजन प्राधिकरण करत आहेत. सदर प्राधिकरणाच्या त्यांच्या ताब्यातील भागाच्या विकासाचे नियोजन करण्याचा अधिकार दिलेला आहे. सदर प्राधिकरणावर मुंबई महापालिकाचे नियंत्रण नाही. तथापि मुंबई महानगरपालिका त्यांना पाणी पुरवठा, मलनिसारण, रस्त्यावरील दिवे, घन कचरा व्यवस्थापन सेवा इत्यादी सर्व पायाभूत सुविधा पुरवत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक नुकसान होत आहे आणि पायाभूत सुविधांच्या असलेल्या समस्या सोडवताना नागरिकांना त्रास होत आहे. अनेक नियोजन प्राधिकरण असल्यामुळे तेथील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणे अशक्य झाले आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका हे एकच प्राधिकरण असणे आवश्यक आणि इष्ट आहे असं वाटते. त्यामुळे एकच छताखाली वेगवान विकासाच्या सुविधा देणे आणि प्राधिकरणाच्या ताब्यातील भागात राहणाऱ्या नागरिकांची पायाभूत सुविधा समस्या सोडवणे शक्य होईल. सदर निर्णयाचा फायदा व तोटे विचारात घेऊन आपण शासनाला अशी विनंती केली आहे की मुंबईमध्ये जे म्हाडा आहे, SRA आहे, ते क्षेत्रसुद्धा प्लॅनिंग अथॉरिटी BMCला करावी आणि याच्या शासन स्तरावर विचार चालू आहे. त्यानंतर विकास आराखडा 2034 राज्य शासनाने मंजुरी दिल्यानुसार काही फेरबदल वगळून विकास आराखडा 2034च्या विकास नियंत्रण व प्रोत्साहक नियमावली 2034च्या अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई शहर व उपनगरातील विकासाचे कामे आराखडे मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनाकडून विकास आराखडा 2034 मधील जे काही फेरबदल पुढील कारवाई करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरण केलेल्या 3 क्षेत्राच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये 2034 मध्ये राज्य शासनाने आदेशानुसार मिठी नदी, लाल बहादूर शास्त्री मार्ग,
मधील एल वॉर्डचं क्षेत्र, बांद्रा कुर्ला संकलोच्या अधिसूचित क्षेत्रातील एच पश्चिम भागाकडील अ ब्लॉक क्षेत्र आणि ओशिवारा जिल्हा केंद्राच्या अधिसूचित क्षेत्रातील स्वामी विवेकानंद रस्त्यावर पश्चिमेकडे केल वेस्ट हे 3 क्षेत्र मुंबई MMRDकडून BMCकडे त्यांनी हस्तांतरण केले आहे. या तिन्ही क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा तयार करून महापालिकेची मंजुरीनंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अनुसार राज्य शासनाकडे सादर केला आहे. राज्य शासनामार्फत सदर आराखडा तर पुढील कारवाई करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. रस्त्याच्या बाजूने असलेल्या सुरक्षित व इतर बांधकामामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामात प्रचंड अडथळे निर्माण होत आहे. त्यांचे स्थलांतर करणे व त्यांची पर्यायी निवासी सोय करणे या मुख्य समस्या आहेत. अशा प्रकारच्या समस्या काही प्रमाणात दूर करण्यासाठी जे की आपले विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034मध्ये कलम 33(12) अन्वये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे विभागाच्या हद्दीमध्ये जे काही संयुक्त विकास करताना अशा क्षमापात्र व सुरक्षित बांधकामावरील रहिवासी निवासी सोय करण्यात येईल. आता टॅक्स असेसमेंट आणि कलेक्शन, कर निर्धारण व संकलन खाते, या खात्याचे कर संकलनाचे वार्षिक लक्ष्य 4,500 कोटी इतके असून त्यापैकी डिसेंबर 2020पर्यंत 734 कोटी इतकी कर संकलन झालेलं आहे. ब्रह्मपुरी महानगरपालिका मालमत्ता कराच्या अभिलेखातील नावांची नोंदी अद्ययावत करण्याकरिता महापालिकेची नोंदी प्रणाली उपनिबंधक करारातील नोंदणी प्रणालीवर एकत्रीकरण करण्यात आले आहे. कोविड-19 महामारीमुळे सन 2020-21 करता अर्ली बर्ड सवलत योजना खंडित करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका 1800 अधिनियम 1888 ची तरतुदीनुसार भांडवली मूल्याधारित कर प्रणाली गाळेनिहाय देख निर्मितीचे कामकाज काटेकोरपणाने करण्यात येणार आहे. सदनिकानिहाय कर देयके तयार करण्याचे कामकाज हे आधीच हाती घेण्यात आले आहे. सर्व मालमत्ता सदनिकानिहाय देयके पूर्ण करण्याची मोहीम सुरू आहे. सदनिकानिहाय कर देयकेमुळे फक्त कर्मचाऱ्यांचे कर संकलनाचे कष्ट कमी होतील इतकेच नसून करदात्यास ऑनलाईन कर भरण्याची सुद्धा संधी मिळणार आहे. नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी उत्तर भागाचे मोठ्या प्रमाणात असलेले लोकसंख्या आणि विशाल भौगोलिक क्षेत्र विचारात घेता या उत्तर विभागाच्या पूर्व व पश्चिम असे 2 विभाग करण्याच्या प्रस्तावण्यात आला आहे. सन 2021-22च्या अर्थसंकल्पित अंदाजात 5 कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना महानगरपालिका पुरवत असलेल्या सुविधा सहज प्राप्त करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे अशी काही मोठ्या विभागाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून ज्यामध्ये के वॉर्ड आहे आणि इतर काही वॉर्ड आहे असून त्याबाबत नजीकच्या काळात निर्णय घेण्यात येईल. शहरातील सुस्थितीत राखलेले पदपथ, फुटपाथ, उड्डाणपूल जागा, वाहतूक बेट, त्यामुळे शहराच्या प्रेक्षणीयतेमध्ये वाढ होते. याचा विचार करता बृहन्मुंबई महानगरपालिका या पैलूवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रस्तावले आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी, हालचालीसाठी, सोयीसाठी आणि पथपथावर एकंदरीत सौंदर्याकरिता 160 किलोमीटर लांबीचे 149 फुटपाथ्स यांच्या ब्युटिफिकेशन निवड करण्यात आली आहे. याशिवाय जे काही आपले विद्यमान वाहतूक बेट आहे तिथे झाडे लावून लँडस्केपिंग कामे इत्यादी करण्याच्या नियोजित करण्यात आलेला आहे. 128 असे ट्रॅफिक आयलंडच्या सुधारणा करण्यात येईल. याशिवाय शहरामध्ये एकूण 344 फ्लायओव्हर असून त्यापैकी 42 फ्लायओव्हर्स ज्याची लांबी 19 किलोमीटर आहे. हे 42 फ्लायओव्हरच्या सुद्धा
जे काही अपग्रेडेशन आहे, सौंदर्यीकरण आहे, ते हाती घेण्यात येणार आहे आणि चालू वर्षामध्ये हे काम पूर्ण केलं जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये मुंबईच्या रस्त्यावर खाद्य केंद्र उभारणीची कल्पना असून स्वच्छता विषयक मानकांच्या पूर्ण करणारे आणि लोकप्रिय खाद्य पदार्थांची विक्री करणारे 30 किंवा त्यातून अधिक विक्रेते, दुकाने, स्टॉल्स यांच्या समूहाचा समावेश खाद्य केंद्रामध्ये असेल. अंदाजे 3,331 विक्रेते सामावून घेण्याची क्षमता असलेले 65 ठिकाणी निवड केलेली असून त्यासाठी एकूण लांबी 11 किलोमीटर आहे. हे खाद्य केंद्र सायंकाळी 6 पासून रात्री 11 वाजेपर्यंत कार्यरत राहतील. सन 2021-22च्या सुधारित अंदाजपत्रकामध्ये 50 कोटी आणि 21-22 मध्ये 200 कोटी इतकी तरतूद पथपथ, वाहतूक बेट, उड्डाणपुलावर मोकळ्या जागा आणि भिंतीचे शोभीकरण आणि रस्त्यावरील खाद्य केंद्र याकरिता प्रस्तावले आहे. सामुदायिक शौचालय, पब्लिक टॉयलेट्स. मुंबई शहरामध्ये जेंडर संवेदनशील शौचालय बांधण्याकरिता देखील तरतूद करण्यात आली आहे. वस्ती स्वच्छता कार्यक्रम एकूण प्रस्तावित शौचालय 22,774 इतकी असून त्यापैकी 8,637 नवीन शौचकूपे असून 14,137 जुनेच्या अपग्रेडेशन आहे. दिनांक 31/12/2000 पूर्वी 20,301 असे शौचकूपे बांधण्यात आमचे उद्दिष्ट असून त्यानुसार 4,596 शौचकूपे बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि 15,705 टॉयलेट्सचे बांधकाम चालू आहे, जे 31 मेपर्यंत पूर्ण होणार आहे. महानगरपालिकाच्या 24 विभागामध्ये झोपडपट्टी व्यतिरिक्त मुंबईमध्ये बाहेरून येणाऱ्या जनतेसाठी 108 स्वच्छतागृहे बांधण्यास महानपालिकेचे मानस आहे. विशेष करून महिला, दिव्यांग इत्यादीकरिता अत्याधुनिक सुविधासह स्वच्छतागृहे बांधण्यात येतील. यासाठी एकूण 323 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. आता मुंबईमध्ये एकूण 383 असे स्पॉट्स आहे जिथे नेहमी फ्लडिंग होते आणि त्यानुसार हे 381 जो स्पॉट्स आहे जिथे नेहमी वॉटर लॉगिंग दिसते त्यापैकी 171 असे आहे जिथे आपण ट्रीटमेंट केलेली आहे. 118वर कामे चालू आहे. अशा हे मुंबईला फ्लड प्रूफ करण्यासाठी आपण काही पाऊल उचलले आहे. त्यानुसार 386 जे काही पूरप्रवण क्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार प्रत्येक पूरप्रवण क्षेत्र सूक्ष्म नियोजन करण्यात आलं आहे. त्यापैकी 171 पूरप्रवण क्षेत्र हाताळणीसाठी विविध कामे पूर्ण करण्यात आली आहे. 118 पूरप्रवण क्षेत्र हाताळण्यासाठी किरकोळ स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली असून 2021च्या पावसाळ्यापूर्वी हे कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. उर्वरित 97 पूरप्रवण क्षेत्रापैकी 40 पूरप्रवण क्षेत्र हाताळण्यासाठी किरकोळ स्वरूपाची कामे 2022 पावसाळ्यापूर्वी करण्यात येतील व 13 पूरप्रवण क्षेत्र हाताळण्यासाठी किरकोळ स्वरूपाचे कामे नियोजन चालू आहे. सरकारी खाजगी जमिनीवर असलेले 44 पूरप्रवण क्षेत्र हाताळण्यासाठी किरकोळ स्वरूपाची कामाचे नियोजन सरकारी प्राधिकरण, खाजगी मालक या रेल्वे वगैरे यांचे समन्वय करण्यात येतील. नवीन 58 ठिकाणाकरिता 715.51 कोटी खर्चाच्या 45 नवीन निविदा मागवण्यात आल्या आहे आणि त्यासाठी अंदाजे 21-22 मध्ये 150 कोटी इतकी तरतूद केलेली आहे आणि हे सर्व काम या महिन्याअखेर सुरू होणार आहे. महाराष्ट्र सरकारने बिर्ला क्रीडा केंद्राच्या मराठी रंगभूमी कला दालन म्हणून पुनर्विकास करण्याचा पुढाकार घेतला आहे. सदर पुनर्विकास कामासाठी 175 कोटी इतकी खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकाद्वारे हे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होणार आहे. मत्स्यालय आणि सागरी संशोधन केंद्र. महाराष्ट्र शासनाकडून भूखंड आणि निधी प्राप्त झाल्यानंतर वर्ली डेअरी
भूखंड येथे जागतिक दर्जाच्या सुमारे 500 कोटी खर्च करून मत्स्यालय आणि सागरी संशोधन केंद्र उभारण्यास प्रस्तावित आहे. याची सर्व निधी शासनाकडून मिळणार आहे, परंतु संपूर्ण अंमलबजावणी BMC करणार आहे. मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प हे अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि मला हे सांगण्यास आनंद होतो की प्रतिष्ठित असा एक मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे काम यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू झाले आहे आणि सध्या छोटा चौपाटी, प्रियदर्शनी पार्क, अमरसन्स गार्डन, हाजी अली जंक्शन आणि वर्ली सी फेस येथील कामे प्रगतीपथावर आहेत. सदर प्रकल्प 4 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजित आहे. जुलै 2023ला हे काम पूर्ण होणार आहे, म्हणजे येत्या 2 वर्ष आणि 5 महिन्यात. मुंबई सागरी किनारा रस्ता दक्षिण यांची एकूण लांबी 10.58 किलोमीटर असून यामध्ये 21% काम आज आपण पूर्ण केलेलं आहे. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता GMLR. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता हा मुंबई शहराच्या पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे जोडणारा चौथा प्रमुख जोड रस्ता असून 4 टप्प्यात त्यांचे काम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सन 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. नाहूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या कोच रस्त्याच्या 35% काम पूर्ण झालेलं आहे. रेल्वेच्या हद्दीतील भागाचे काम करण्यासाठी रेल्वे मार्फत कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक करण्यात आली आहे. दुसरा टप्पा विद्यमान गोरेगाव मुलुंड रस्त्याची रुंदी 30 मीटरवरून 45.70 मीटर इतकी वाढवण्यात येणार असून त्याचे काम 2022 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. तिसरा टप्पा GG सिंग रस्ता येथील उंचावरील रोटरीसह LBS रोड जंक्शन येथील उड्डाणपूल आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड जंक्शन तसेच फिल्म सिटी रोड व AK वैद्य मार्ग गोरेगाव येथे उंचावरील उड्डाणपुलाचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील RFQ मागवण्यात आला आहे आणि विनंती प्रस्ताव RFP तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सदर काम ऑगस्ट 2021 मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे खालून बांधण्यात येणाऱ्या 2 पॅरलल टनल्स बोगदे अनुसार 4.7 किलोमीटर लांबीचे हे बोगदे याच्यासाठी आता टेंडरिंग चालू आहे आणि मे महिन्यात याचा वर्क ऑर्डर दिला जाणार आहे. सन 2020-21 च्या सुधारित अंदाजपत्रामध्ये 75 कोटी आणि 21-22 मध्ये 1300 कोटी या कामासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. रस्ते आणि वाहतूक 2020-21 मध्ये सुमारे 123 किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 66 किलोमीटर रस्त्याची कॉन्क्रिटीकरण आणि 57 किलोमीटर रस्त्याची डांबरीकरण करण्यात आले आहे. 2021-22 मध्ये एकूण 157 किलोमीटर 157 किलोमीटर रस्त्यांच्या सुधारणा करण्याचा प्रस्तावित आहे. ज्यामध्ये 145 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीट आणि 12 किलोमीटर डांबरीकरण प्रस्तावित आहे. मुंबई वाहनतळ प्राधिकरण पार्किंग अथॉरिटी मुंबई महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका विकास नियंत्रण 2034 अन्वये नियम 51 अन्वये मुंबई वाहनतळ प्राधिकरण MPA मुंबई पार्किंग अथॉरिटी निर्मित करण्याचे निर्णय घेतला आहे. सध्या त्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. महानगरपालिका अखत्यारीतील असलेले एकूण 21 पुलाच्या निष्कासन करून पुनर्बांधणी करण्याचे काम 47 पुलांच्या मोठ्या संरचना दुरुस्त्या आणि 144 पुलाच्या किरकोळ दुरुस्त्या करण्याचे काम प्रगतीपथावर असून 60% काम पूर्ण झालेले आहे आणि हे कामाला गती देऊन हे सर्व 12+6 कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. मुंबई रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यासाठी आपण 200 कोटी एवढी आपण तरतूद केलेली आहे. ज्या अंतर्गत 11 रेल्वे पूल आणि 1 रेल्वे रुळासाठी भुयारी वाहतूक अशा काम प्रगतीपथावर आहे. पर्जन्य जलवाहिन्या मुंबई महानगरपालिका सुधारित ब्रिमस्टॉड
बृहत आराखड्यातील शिफारशीनुसार उपलब्ध साधनस्रोतांचा वापर करून पर्जन्य जलवाहिन्याच्या जाळे सुधारण्याचे काम करीत आहे. सदर शिफारशीनुसार प्राधान्याने हाती घ्यावयाचे 58 कामांपैकी 40 कामे आज मितीस पूर्ण झालेली असून 15 कामे प्रगतीपथावर आहेत आणि 3 कामे लवकरच सुरू करण्यात येतील. सन 2021-22च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नद्यांच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी कामामध्ये नद्यांच्या रुंदीकरण करणे, नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्ता सुधारणे, नद्यांचे प्रदूषण रोखणे, मलनिसारण, वाहनाचे जाळे टाकणे, गाळ काढणे लागणारे पोच रस्ता इत्यादी काम हाती घेण्यात येत आहे. 2021-22 मध्ये एकूण 50 कोटी इतकी तरतूद प्रस्तावित आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय. कोविड-19ने आपल्याला निरोगी जीवनशैली आणि योग्य सामाजिक पर्यायाने अंमल करणे याची आठवण करून दिली आहे. या अंतर्गत जे काही आपले महानगरपालिका अंतर्गत आरोग्य खात्याचे 11 हॉस्पिटल्स चालू आहेत आणि 6 आणखी सुरू करतो आहे, ते कामाला गती देऊन लवकरात लवकर ते पूर्ण करण्यात येतील. कोविड महामारीच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने आउटस्टँडिंग काम केलेलं आहे आणि विशेषतः चेस द व्हायरस, सेव्ह ह्युमन लाईव्स, माझे कुटुंब माझी जबाबदारी, कोविड मृत्यूकरिता प्रधानमंत्री विकास योजना व मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग या योजनांच्या अंमलबजावणी केली गेली. कोविड लसीकरणासाठी सार्वजनिक आरोग्य खात्याची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. लसीकरण आवश्यक असलेल्या आणि लसीकरण करण्यात येत असलेल्या व्यक्तींच्या कम्प्युटरद्वारे नोंदणी होत असून ती कारवाई सुरू आहे. शिक्षण. कोविड-19 महामारीच्या कालावधीमध्ये शिक्षण खात्याने शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा पल्ला गाठलेला आहे. परिस्थितीनुसार स्वीकार करून आम्ही त्यावर मात केली. शिक्षणाच्या संकलित मॉड्यूल हायब्रिड माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्याची आम्ही खात्री दिली. ऑनलाईन वर्ग 4 भाषांमध्ये येत्याने आहे आणि माध्यमनिहाय 40 यूट्यूब चॅनल्स या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना संपर्क साधून आहोत. तसेच ऑगस्ट 2020 पर्यंत डिजिटल संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांच्या 24.6 लाख अधिक वर्कशीट्स वितरण केले आहे. तसेच 40 यूट्यूब चॅनल्सद्वारे 1 लाखपेक्षा अधिक दर्शकांचे स्वीकृती दर्शवली असून राज्य सरकारने देखील त्यास मान्यता दिली आहे. 2020-21 मध्ये कोविडच्या निर्बंधामुळे शिक्षण ऑनलाईन घ्यावं लागले. तथापि आम्हाला नागरिकांना प्रमुख उपक्रमा व परिणामाबद्दलची माहिती देताना आनंद होत आहे. आता मी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. आपला जे काही आश्रय योजना जो वर्षोवर्ष रखडली होती, त्याचे सर्व आम्ही वर्क ऑर्डर्स एप्रिल मे मध्ये देऊन 12,698 300 स्क्वेअर फूटची सदनिका तयार करण्याचे काम हाती घेतलं असून आणि यासाठी सन 21-22 मध्ये एकूण 627 कोटी तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे मांड्या
सन 2020-21मध्ये विकास नियमावली 33-21 अंतर्गत बाजार विभागामार्फत 11 मंडयाचा पुनर्विकास करण्यात येत असून त्यापैकी 4 मंडयाच्या टोपीवाला मंडई, महात्मा ज्योतिबा फुले मंडई, शिरोडकर मंडई व बाबू गेनू मंडईच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबई डबेवाला भवन. मुंबईतील डबेवाले हे मुंबई शहराचे अभिमान आहेत. शतकापेक्षा जास्त काळापासून डबेवाले हे मुंबई शहराचा एक भाग म्हणून असून दररोज शहरातील सुमारे 2 लाख कर्मचाऱ्यांना ते घरचे जेवण पुरवते. मध्ये मुंबईमध्ये डबेवाला भवन उभारण्यासाठी मुंबई महापालिकाची योजना असून त्याकरिता 21-22 अंतर्गत 1 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. जाहिरात फलकांची नवीन पॉलिसी. जाहिरातीसाठी मार्गदर्शक तत्त्वे 2008 अनुसार जाहिरात फलकांची परवानगी देण्यात येते, परंतु यासाठी जे काही आता 12 वर्षानंतर 13 वर्षानंतर एक नवीन पॉलिसी तयार करायची आहे, त्या संदर्भात आता जाहिरात फलकांसाठी नवीन एक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येतील चालू वर्षामध्ये. पाणी पुरवठा प्रकल्प विभाग. मुंबईला होणारा पाण्याचा पुरवठा हा मुख्यत्वे विविध धरणे व तलावावर साठवण व्यवस्थेमध्ये जमा झालेला भूजल पाण्यावर आधारित असून सदर धरणे व तलाव पाण्याच्या उपलब्धतेनुसार अवलंबून आहेत. जेव्हा मान्सून उशीर येतो किंवा मान्सून अपेक्षा कमी होतो त्यावेळी मुंबईकरांना 10 ते 15% इतक्या पाणी कपातीची समोर जावा लागतो. जागतिक हवामान व सहयोगी बदलामुळे पाऊस व त्याच्या प्रमाण होणारा बदल हा काळजीचा विषय आहे. मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्याकरिता व मागणी आणि पुरवठ्यातील तूट कमी करण्याच्या दृष्टीने विश्वसनीय आणि हवामान बदल संवेदनक्षम स्रोत विकसित करण्यासाठी उद्देशाने जागतिक कल लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका 200 MLD च्या डिसॅलिनेशन प्लांट बांधण्याचा प्रस्तावित आहे मनोरी येथे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिका सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम हाती घेतलं असून सदर कामे सप्टेंबर 2021 पर्यंत हे काम पूर्ण होऊन निविदा मागवण्यात येणार आहे. हिंदू हृदय स्मार्ट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण येथे 20 मेगावॉट क्षमतेच्या हायड्रो व 80 मेगावॉटचा सोलर प्रकल्प हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपने याच्या वर्क ऑर्डर येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत देण्यात येत आहे. जल अभियंता विभाग. अभय योजना. मागील वर्षी अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे दिनांक 15/2/2020 पासून अभय योजनेची अंमलबजावणी सुरू असून यामुळे जल जोडणी धारकांना थकीत रकमेचे अधिदान केल्यास अतिरिक्त आकारसूट मिळत आहे. जानेवारी 2021 पर्यंत सुमारे 86,594 जलजोडणी धारकांना या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा मुदत दिनांक 31/3/2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रस्तावित 7 सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कामामध्ये अनुक्रमांक वर्ली STPs हे 15,000 कोटी खर्च करून आपण 7 STP बांधतो आहे. वर्ली, बांद्रा, धारावी, वर्सोवा, malaड, भांडूप, घाटकोपर या प्रक्रिया केंद्राचा समावेश आहे. या प्रक्रिया केंद्रामध्ये त्यांच्या क्षमतामध्ये 50% सांडपाण्यावर तृतीय स्तरावर टर्शरी लेवलची प्रक्रिया करण्यात येत असून या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर पिण्यास व्यतिरिक्त इतर कामासाठी सुद्धा योजना आहे. हे सर्व सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 21-22 साठी एकूण 1,346 कोटी
इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. मुंबई मलनिसारण सुधारणा कार्यक्रम MSIP. मुंबई मलनिसारण सुधारणा कार्यक्रमानुसार महापालिकेच्या विद्यमान विकसित व नियोजित विकास रस्त्यांवर 93.68 किलोमीटर लांबीच्या मलजल वाहिन्या टाकणे, त्याचे आकारमान वाढवणे इत्यादी काम करण्याच्या नियोजले आहे. मलनिसारण प्रकल्प खात्यामार्फत सन 2020-21च्या सुधारित अंदाजपत्रात 181 कोटी आणि 21-22 अंतर्गत 275.39 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. माझ्या अर्थसंकल्पीय निवेदनाचा समारोप करताना मी हे स्पष्ट करू इच्छितो की मुंबईतील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सर्व प्रकल्पांसाठी अर्थपुरवठा करण्याचे आम्ही सर्वपत्री प्रयत्न करू. आर्थिक रोखतेची स्थिती विचारात घेऊन हाती घ्यायच्या कामाबाबत जागरूकतेने आणि प्राधान्य क्रमांकाने निवड करण्याची आम्ही प्रयत्न करू. विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी कदाचित आम्हाला मागील राखीव निधी गरज भासेल, परंतु बृहन्मुंबई महापालिकाचे महसुलाचे नवीन स्रोत उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. मुंबई नागरिकांच्या सर्व आरोग्य सेवा सुविधा पुरवण्यामध्ये आम्ही कोणतेही अडथळे येऊ देणार नाही आणि मुंबई शहर जागतिक दर्जाचे शहर होण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी देखील जोरकस प्रयत्न करू. यापुढेही आपल्याला संपूर्ण सहकार्याची आणि सहभागाची अपेक्षा बाळगून आगामी वर्षाचे महसुली व भांडवली उत्पन्न व खर्चाचे शिल्लकी अर्थसंकल्पीय अंदाज अ, ब आणि ग स्थायी समितीच्या विचार विनिमय व मंजुरीसाठी सादर करीत आहोत. धन्यवाद. माननीय आयुक्तांनी नुकताच 2021-22 अर्थसंकल्पीय अंदाज अ आणि ब स्थायी समिती सादर करताना पूर्ण वाचून दाखवलेले आहे आणि सर्व अर्थसंकल्प शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी बनवण्यास विशेष सभेपर्यंत मी तहकूब करत आहे. विषय क्रमांक 2. सन 2021-22 करिता अर्थसंकल्पीय अंदाज आणि बच्या अर्थसंकल्पासून पदामध्ये वाढ आणि घट करण्याच्या प्रस्तावाबाबत 12 फेब्रुवारी 2021 रोजी भरणाऱ्या विशेष तहकूब. विषय क्रमांक 3. सन 2021-22 अर्थसंकल्पीय अंदाज ग स्थायी समिती सादर करणं व शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी भरणाऱ्या विशेष तहकूब. विषय क्रमांक 4. सन 2021-22 करिता अर्थसंकल्प ग आणि प्रस्तावासून अनुसूचीतील पदामध्ये वाढ आणि घट करण्याच्या प्रस्तावास शुक्रवार 12 फेब्रुवारी 2021 भरणाऱ्या विशेष सभेपर्यंत तहकूब.